नमस्कार. आज आपण टी टाइम स्नॅक्स म्हणून हलका फुलका असा स्नॅक्सचा प्रकार म्हणजेच पातळ पोह्याचा चिवडा बनवून घेणार आहोत. बनवायला अतिशय सोपा आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारा पातळ पोह्याचा चिवडा बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी पातळ पोहे चाळून घेतलेले आहेत. हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, कढीपत्ता धुवून घेतलाय, लसूण ठेचून घेतलाय, बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडेसे वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत, डाळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं सुकं खोबरं चिरून घेतलेलं आहे. इथे मी बदामाचे तुकडे घेते. बदामाच्या तुकड्याच्या ऐवजी तुम्ही काजू देखील घेऊ शकता. आता इथे मी गॅसवर एक जाड बुडाचा टोप ठेवून घेतलाय आणि त्यामध्ये जवळपास 3 पळी इतकं होईल भरून तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये लगेचच मी शेंगदाणे घालून घेणार आहे. आता यामध्ये मी डायरेक्ट फोडणी देत आहे. कुठलेही पदार्थ तळून घेत नाहीये. डायरेक्ट फोडणीमध्ये ते फ्राय करणार आहे. तरी देखील आपला चिवडा मस्तपैकी कुरकुरीत शेवटपर्यंत राहील. आता तेलामध्ये सगळ्यात सुरुवातीला शेंगदाणेच घालून घ्यायचे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचे. हे तळत असतानाच त्यामध्ये जवळपास पाऊण वाटी भरेल इतकी मी फुटाण्याची डाळ घालून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याबरोबरच त्याला आता मी तळण्यासाठी ठेवलेला आहे. तर शेंगदाण्याचा रंग थोडासा बदलत चाललेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी शेंगदाणे आता 70% भाजतील इतके झालेले आहेत. यामध्येच मी सुकं खोबरं आणि बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि त्याला देखील या शेंगदाण्या फुटाण्याच्या डाळीबरोबर परतून घेतेय. सुकं खोबरं आणि बदामाचे तुकडे पटकन तळले जातात. आता हे तळत आहे तोपर्यंतच यामध्ये मी चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे आणि मोहरी देखील आता तडतडायला लागलेली आहे. मोहरीचा आवाज येत आहे. आता यामध्ये लगेचच मी थोडंसं जिरं घालून घेते. तर साधारणपणे चमचाभर जिरं यामध्ये घालून घेतलंय. साधारणपणे मिनिटभर पुन्हा एकदा याला परतून घेते. आता हे सगळं होत असताना शेंगदाणे देखील छान असे कुरकुरीत आतून तळले जातात. यामध्येच आता शेवटी मी घालून घेतलेला आहे ठेचून घेतलेला लसूण. लसूण देखील आपल्याला छान असा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला जर लसूण घातला तर आता शेवटपर्यंत हा लसूण एकदम लालसर आणि काळपट होतो, म्हणून या वेळेला लसूण घालायचा. यामध्येच आता मी धुवून घेतलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली भरपूर अशी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याला परतून घेते. तर आता यामध्ये कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे. कढीपत्ता आणि लसूण थोडा जरी नरम राहिला तर आपला चिवडा नरम पडण्याची शक्यता असते आणि म्हणून आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यामुळे लसूण आणि कढीपत्त्यामध्ये असलेलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जातं. सोबतच यामध्ये मी थोडंसं हिंग घालून घेतलंय. आता ही फोडणी पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते. फोडणीमध्ये मीठ घातल्यामुळे कढीपत्ता आणि लसणातलं मॉइश्चर तर पटकन निघून जातं, शिवाय लसूण आणि कढीपत्ता पटकन कुरकुरीत होऊन जातो आणि शेवटपर्यंत चिवडा आपला कुरकुरीत राहण्यास मदत होतो. यामध्येच आता मी चमचाभर हळद घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व मी मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा अर्धा मिनिटासाठी याला परतून घेते. आता बऱ्यापैकी शेंगदाणे खोबरं हे लालसर दिसत चाललेले आणि लसूण देखील लालसर झालेला आहे, म्हणजेच कुरकुरीत झालेला आहे. यामध्ये आता मी चाळून घेतलेले हे जे पातळ पोहे होते ते सगळे घातलेले आहेत. आता हे जे पोहे आहेत मी फक्त चाळून घेतलेले आहेत. या पोह्यांना मी भाजून वगैरे काहीच घेतलेलं नाहीये. डायरेक्ट फोडणीमध्ये हे पोहे घालायचे चाळून आणि लगेचच या फोडणीमध्येच आपल्याला हे पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत. असं केल्याने 2 फायदे होतात. एक तर हे जे पोहे आहेत हे पटकन कुरकुरीत होण्यास मदत होतात आणि दुसरी गोष्ट पोहे म्हणजे चिवडा हा तयार झाल्यानंतर हा अख्खाच राहतो. पोह्यांची असा चुरा वगैरे होत नाही. तर आता हे बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून पुन्हा यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलंय आणि पुन्हा एकदा हे पोहे मी मिक्स करते. आता फोडणीमध्ये हे पोहे घातल्यामुळे हे जे गरम कडक झालेलं जे तेल आहे ते पूर्णपणे पोह्याला लागतं आणि हे परतत असतानाच पोहे छान असे कुरकुरीत भाजले जातात आणि याच फोडणीमध्ये आपल्याला हे पोहे मंद आचेवरती साधारणपणे 5 ते 6 मिनिटांसाठी अशाच पद्धतीने परतून घ्यायचे आहेत. तर आता हे काहीच मिनिटांमध्ये हा पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे. तर आता गरमागरम हा पोह्यांचा चिवडा थंड होऊ द्यायचा आणि मग मस्तपैकी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा. तर आजच्या पातळ पोह्याचा चिवडा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.